तर भारतीय जनता पक्ष असं म्हणाला की ठाकरे सत्तेवरती आले, शिवसेना आणि मनसे, तर ते एका कोणत्या तरी खान नावाचा मुस्लिम महापौर मुंबईचा करतील. काय वाटतं तुम्हाला, मुस्लिम महापौर मुंबईचा झाला तर काय होईल? नहीं नहीं, वो तो वाट लगना हमारा हिंदू चाहिए, एकदम हिंदू अच्छे से प्यार से रहो, हिंदू हिंदू समझ के सब साथ में प्यार से रहो, बस वो इम्पोर्टेंट है. वो मराठी बोलो, ये करो, उसमें अंदर पॉलिटिक्स करके पब्लिक को बीच में झगड़ा मत करो. सगळे पैसे देऊनच करतात वोटिंग, म्हणून ते तर हे तर नाही होत की चांगलंच आहे, सगळं व्हॅलिड वोटिंग नाही होत आहे. स्पीकिंग द मॅनिफेस्टो असतात ना, बिफोर द इलेक्शन्स दिस विल डू ते झाला, इलेक्शनने इलेक्ट झाले, व्हेरी फ्रँकली नंतर काय होत नाही. म्हणजे कोण काय कशासाठी लढतं आम्हाला खरंच कळत नाही, कारण वी एज वोटर्स वी फेल टू अंडरस्टँड की काय होते. नाही हे हम लोग कर देंगे, ये कर देंगे. आफ्टर द इलेक्शन दे आर नॉट सीन एट ऑल. वी आर लकी. आता आय थिंक किती माहिती आहे, किती 8-10 वर्ष नंतर इलेक्शन होणार आहे. बरोबर आहे. 22 नंतर आता होते, 17 झाले. चालेल. हां, तर तेवढ्या वर्षात काय कोणी नव्हतं, मेयर नाही, काय नाही, नो नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तर आम्ही आपण बघू आता इलेक्शन काय मी सांगितल्याप्रमाणे आधी ते करताच सगळे ते पार्टीज आहे ना, ते यामुळे हम लोग ये करेंगे, वो करेंगे. पण आफ्टर दॅट आय डोंट नो वेदर दे लिव्ह टू द प्रॉमिसेस आर नॉट. दॅट नीड्स टू बी सीन. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बॉम्बे में इट इज सीन दैट बॉम्बे में रोड की खुदाई और लाइन की लंबाई कभी ख़त्म ही नहीं होती. मुंबईकर म्हणून आम्हाला ते पॉलिटिक्स तो समजे एकमेकाच्या बगैर कवा बी जोडून जाते आणि कवा बी अलग होऊन जाणार. ते समजते नाही कवा बी ते काय चालते आहे. पर जे बी केला ते बरं केलं आहे, त्याच्यामध्ये काही खोटा नाही आहे. एकच फॅमिली आहे पूर्वीपासून, तर झाले बरे जॉईन झाले तर काही वांधा नाही आम्हाला. ते लोक रस्ते ते एकदम बेकार आहेत. मुंबईचे रस्ते हे कोस्टल रोड वगैरे सोडून नवीन बरोबर आहेत, पण जे सबब्समध्ये आहेत तिथे आहेत जास्तीत जास्त पोल्युशन, जास्तीत जास्त ट्रॅफिक जॅम त्या रस्त्यावरून चाललं आहे. रस्ते सुधरून टाकू ते एकदम बराबर होऊन जाणार आणि मुंबईत राहण्याचा आणि मुवमेंटचा आनंद घेऊ शकतात. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या वरळी सी फेसला आहे, जो काही कोस्टल रोडच्या बाजूलाच ती वॉकवे आहे, रनवे आहे, सायकल ट्रॅक आहे आणि हा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठीचा झोन आहे. नवीन मरीन ड्राईव्हसारखा हा कोस्टल रोड आहे. आणि आता जर बघितलं आपण, संडे मॉर्निंग आहे, मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक येत असतात. ते इथे बसलेले असतात. कोणी त्यांचा फावला वेळ आहे तो एकमेकांचे जे स्नेही आहेत त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक नागरिक आहेत. गुड मॉर्निंग काका, कुठले आहात तुम्ही? मी हां, कुठलं म्हणजे कुठलं आला? हां, कुठून आलात? आम्ही कुठे राहता? अंधेरीला राहतो. मी आज इकडे आलात मॉर्निंग? आज मॉर्निंगला आला. आम्हाला मित्र आहे, त्यांनी सांगितलं ते खूप छान आहे, चला आपण जाऊ. तर ते म्हणजे चला. कसा वाटला कोस्टल रोड हा तुम्हाला? खूपच छान आहे. आमच्या जूला पण आहे, पण जूला खूप एवढी गर्दी असते ना, तर इथं मला जास्त मोकळा आहे ना सगळं. तर गुड. किती वर्षापासून मुंबईत राहता तुम्ही? मी राहतो 1959 पासून, म्हणजे बॉर्न इन 1959. इकडे जन्म झाला नाही तेव्हापासून तुम्ही मुंबईकरच? पहिलाच आहे मी. आता हा कोस्टल रोड, मी थोडा पॉलिटिकल प्रश्न विचारतो. कोस्टल रोड जो आहे तो महानगरपालिकेनं बांधला. एकीकडे जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, त्यांचं म्हणणं की हा आम्ही बांधला, आणि त्यानंतर दुसरीकडे जे बोलत आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दे आर सेइंग की हा नाही आम्ही पूर्ण केला. तुम्हाला काय वाटतं, मुंबईकर म्हणून कोणी बांधला असेल? तर कोणी बांधला काही तर माहीत नाही, पण तरी क्रेडिट तर दोन्ही बाजूनं घेण्याचा प्रयत्न करतात. क्रेडिट दोघांना द्यायचा. तर नॉर्मली कसं असतं, वन्स समबडी स्टार्ट्स अँड समबडी एंड्स. एक्झॅक्टली. क्रेडिट शुड बी गिवन टू बोथ ऑफ देम, बट इम्पॉर्टंट इज दे हॅव मेड दिस व्हेरी ब्युटिफुल. आणि खूपच छान आहे. म्हणजे सगळं चालताना एकदम मोकळा आहे आणि सगळं एकदम बिल्डिंग्स वगैरे पण आहे, हाय राईज, आणि तिकडनं यू कॅन हॅव अ गुड व्ह्यू ऑल्सो. सो इम्पॉर्टंट इज अशा लोक आहे, सगळं प्रोमेनाड वगैरे ते करावं लागतं. फॉर्च्युनेटली अजूनपासून हे आहे ते अजून झालं नाही काय, कारण जूला आम्ही जातो तिकडे ते फेरी हे तर सगळं असतात, म्हणजे एवढं घाण असतं तिथे. पण दिस सपोज इज व्हेरी गुड. त्यांचं म्हणणं की जुहूला जो असाच एक रस्ता आहे, कोस्टल रोड आहे, तिकडे खूप घाण असते आणि इथं स्वच्छ आहे, मस्त प्रशस्त आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. कुठे तुम्हाला काय वाटतं आता हे दोन्ही ठाकरे बंधू काल परवा इथलंच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये एकत्र आले, दोन्ही बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.
आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पण समोर आहेत. त्यानंतर ते दोन एकत्र आल्यानंतर भारतीय जनता पक्ष असं म्हणतो भाजप की यांना भीती वाटते की त्यांच्या हातून सत्ता जाईल मुंबईतली महानगरपालिकेची, त्यामुळे ते एकत्र आलेत. तुम्हाला काय वाटतं मुंबईकर म्हणून? मुंबईकर म्हणून आम्हाला ते पॉलिटिक्स तो समजे एकमेकाच्या बगैर कवा बी जोडून जाते आणि कवा बी हे अलग होऊन जाणार. ते समजते नाही कवा बी की काही चालते आहे. पर जे बी केलं ते बरं केलं आहे, त्याच्यामध्ये काही खोटा नाही आहे. एकच फॅमिली आहे पूर्वीपासून, तर झाले बरे जॉईन झाले तर काही वांधा नाही आम्हाला. त्यांचं म्हणणं आहे फॅमिली एकच आहे, ते जे एकमेकांसोबत आले त्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि जर बघितलं आपण जर मुंबईचा महापौर, आता एक दोन नरेटिव्ह आहेत, तुम्ही न्यूज फॉलो करत असाल तर त्यामध्ये दिसतात तुम्हाला. एक भारतीय जनता पक्ष असं म्हणतं की मुंबईचा महापौर हा हिंदूच येणार, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईचा महापौर हा मराठी होणार. तर तुम्हाला काय वाटतं ॲज अ मुंबईकर, मुंबईचे नागरिक म्हणून कोणता महापौर असायला हवा, हिंदू की मराठी? काय दोघं हिंदूज आहे, आम्हाला काही फरक नाही पडते. कोणी बी महापौर झाला, जे जिंकून येणार, ज्याला जास्त वोट भेटणार ते महापौर बनणार. पर आम्हाला काही फरक नाही पडते, दोघं एकच आहे, दोघं आहे तो हिंदूच. अच्छा, त्यांचं म्हणणं आहे मराठी असतील तरी काय आणि हिंदू असतील काय ते हिंदूच आहेत, असं त्यांनी दोन्ही झाले आणि नागरिकांनी निवडून दिले, तेच निवडून येणार आहेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. किती कसा वाटला कोस्टल रोड? वेरी नाइस, बहुत अच्छा लगा. त्यांना आवडला कोस्टल रोड. काय मुंबईमध्ये किती वर्ष झालं राहताय तुम्ही? बॉर्न अँड ब्रॉट अप फ्रॉम हियर. 65 years. 65 वर्षांपासून त्या मुंबईमध्ये राहतात, त्यामुळे त्यांना इतिहास पण माहिती असेल. काय वाटतं तुम्हाला हे मुंबईचं राजकारण कसं बदलत गेलं? आता जे काही निवडणूक चालली, मराठीचा मुद्दा, खान महापौर होईल, यांना मतं दिली तर, हे आवडतं का तुम्हाला? असे नरेटिव्ह, अजेंडे, बातम्या पाहता का तुम्ही? इतनी आवड़ते नहीं, पण अच्छे से प्यार से रहो, हिंदू समझ के सब साथ में प्यार से रहो, बस वो इम्पोर्टेंट है. वो मराठी बोलो, ये करो, उसमें अंदर पॉलिटिक्स करके पब्लिक को बीच में झगड़ा मत करो. हम पब्लिक सब प्यार से रहती है, सब हिंदू है, आराम से रहो, बस वो चाहिए हम लोग को, बस और कुछ नहीं चाहिए. आता भाजप जर बघितलं तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल तर मी तुम्हाला सांगतो, तर भारतीय जनता पक्ष असं म्हणाला की ठाकरे सत्तेवरती आले, शिवसेना आणि मनसे, तर ते एका कोणत्या तरी खान नावाचा मुस्लिम महापौर मुंबईचा करतील. काय वाटतं तुम्हाला, मुस्लिम महापौर मुंबईचा झाला तर काय होईल? नहीं तो वाट लागणार. हमारा हिंदू चाहिए, एकदम हिंदू. त्यांचं म्हणणं वाट लागणार, त्यांच्यासोबतच. तुम्हाला काय वाटतं? आई कांट से, कुछ नहीं बोल सकती मैं. बातम्या पाहता तुम्ही, न्यूज पाहता? बहुत कम. काय वाटतं तुम्हाला, मुंबईचे जे काही इश्यू आहेत त्या मूळ मुद्द्यावरती निवडणूक होते असं वाटतं तुम्हाला, की वेगळेच भरकटले जाते हिंदू मुस्लिम असं? सगळे पैसे देऊनच करतात वोटिंग, म्हणून ते तर हे तर नाही होत की चांगलंच आहे, सगळं व्हॅलिड वोटिंग नाही होत आहे. व्हॅलिड वोटिंग होत नाही. आता मध्यंतरी तुम्ही आता वोटिंगचा विषय काढला म्हणून मी एक मुद्दा घेतो. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन केलं की असं, म्हणजे त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असे आदित्य ठाकरेंनी केलं की त्यांचं असं म्हणणं होतं की मल्टिपल वोट्स आहेत ना, ते नाव चेंज आहेत, दुबार मतदार आहेत, ड्युअल वोट्स आहेत, कुणाचे पॅरेंट्स नेम चेंज आहे, जेंडर डिफरंट आहे, एज जास्त आहे मॅक्झिमम, हे सगळे इलेक्शन कमिशनचे जे इश्यू आहेत त्यावरती तुम्हाला काय वाटतं? यामध्ये काही अडथळे आहेत, घोटाळे आहेत, त्यांनी आरोप केला विरोधी पक्षांनी, अपोजिशननं. ते पैसे देऊन करवतात ना ते. हां, इकडे इतकी पैसे दिले आता इतक्या वोट द्यायला, म्हणून असं सगळ्यांना पैसे देऊन सगळा 2 वोट 3 वोट तुमच्या नावाने द्या, तुमच्या नावाने द्या असं. मुंबई पण गोष्टी होतात, रेस्ट ऑफ महाराष्ट्र होत असतील मान्य करू, पण मुंबईसारख्या सिटीमध्ये सगळीकडे होतात. तर सगळे ते क्रोज आर ऑलवेज ब्लॅक, सगळीकडेच होतात. त्यांना एक विचारू आपण, काय वाटतं, कुठून आला तुम्ही? गुड मॉर्निंग. माटुगा. गुड मॉर्निंग माटुगा सर. सेम ग्रुप तुम्ही सर्व? येस, फॅमिली. येस, आता फ्रेंड्स फॅमिली. आता पॉलिटिकल फ्रेंड्स तर बघितले आपण, म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, तुम्ही पॉलिटिक्स फॉलो करता? पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है हमको. तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये जे काही इश्यू आहेत सध्या, ट्रॅफिक असेल किंवा अन्य मुद्दे असतील, जे AQI आहे मुंबईचा, एअर क्वालिटी इंडेक्स, त्याचं दिल्लीनंतर बघितलं आपण तर मुंबईमध्ये पण तशाच पद्धतीनं वाटचाल सुरू आहे असं वाटतं. यावरती सरकार काय प्रयत्न करतं असं वाटतं का तुम्हाला?
हाँ करती तो होगी, लेकिन अभी कार ही बढ़ गए, पोल्यूशन इतना बढ़ गया है, तो वो भी क्या करेंगे बेचारे, सब जब मेहनत तो करते ही है लेकिन त्यांचं म्हणणं आहे की सरकार प्रयत्न करतोच. अजून आपण जे काका आहेत त्यांनाच विचारूयात. काय काका, गुड मॉर्निंग. किती वर्षापासून मुंबईत राहता तुम्ही? 72 72. बापरे. बॉर्न बॉटअप इन बॉम्बे. काय करता तुम्ही? मूळ पेशाने काय करता, म्हणजे व्यवसाय का रिटायर झाले आता? नाही काम करतोय, आता पण काम करतोय फुल फ्लेज. मी इंजिनियर आहेत इंजिनियर आहात तुम्ही? आणि फायर प्रूफिंग वगैरे आता काम करतोय. आता तुम्ही मुंबई इतके वर्ष झालं बघता, इथे राहताय तुम्ही. मुंबईमध्ये जो काय बदल झालाय तो खरंच झालाय की मूळ समस्या बदलल्या आहेत? म्हणजे अन्न, ते नागरी रस्ते असतील, नाली असतील, सिवेज असेल, पुन्हा लाईटचे इश्यू असतील, फ्लायओव्हर असतील, हे महानगरपालिकेनं कामं केलेली तुम्ही आता इतके वर्ष बघताय, झालेली दिसत आहेत तुम्हाला? थोडा झाला आहे, पुष्कळ बाकी आहेत. आणखी बाकी आहेत? पुष्कळ बाकी आहेत, कारण की सगळीकडे ते लोक रस्ते ते एकदम बेकार आहेत. मुंबईचे रस्ते हे कोस्टल रोड वगैरे सोडून नवीन बरोबर आहेत, पण जे सबब्समध्ये आहेत तिथे आहेत जास्तीत जास्त पोल्युशन, जास्तीत जास्त ट्रॅफिक जॅम त्या रस्त्यावरून चाललं आहेत. रस्ते सुधरून टाकू तर एकदम बराबर होऊन जाणार आणि मुंबईत राहण्याचा आणि मुवमेंटचा आनंद घेऊ शकतात. पण त्या BMCला एव्हरी 3rd डे खोदकाम चालूच करायचं आहे आणि रस्ते एकदम बेकार आहे. एकदम पुअर क्वालिटी रस्ते बांधतात आणि बॅड वर्क. पैसे पुष्कळ वेस्ट वेस्ट नाही, दे वॉन्ट टू जनरेट इन्कम. एक्झॅक्टली. आता मला प्रमुख शेवटचे 2 मुद्दे विचारायचे आहेत. की मगाशी काकांनी सांगितलं आणि ताईंनी सांगितलं की मुंबईमध्ये त्यांचं म्हणणं आहे की हिंदूच महापौर व्हावा, यांचं म्हणणं आहे की मराठी याचं नाही, ते आफ्टर ऑल दे आर हिंदूच. जे काही मुद्दे आहेत, भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे हे सोबत लढत आहेत आणि इकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सेपरेट लढत आहे. तुम्हाला कुणाचे मुद्दे प्रॉमिसिंग वाटतात? ॲज अ मुंबईकर, तुम्ही मुंबईचे आहात, कोण मुद्द्यांवरती इलेक्शन लढत आहे असं तुम्हाला वाटतं? की फ्रँकली स्पीकिंग, द मॅनिफेस्टो असतात ना, बिफोर द इलेक्शन्स दिस विल डू दिस, ते झालं इलेक्शन इलेक्ट झाले, व्हेरी फ्रँकली नंतर काय होत नाही. म्हणजे कोण कशासाठी लढतं आम्हाला खरंच कळत नाही. कारण वी एज वोटर्स वी फेल टू अंडरस्टँड की काय होते. नाही हे रो हम लोग कर देंगे आफ्टर द इलेक्शन दे आर नॉट सीन एट ऑल. वी आर लकी. आता आय थिंक किती माहीत आहे किती 8-10 वर्ष नंतर इलेक्शन होणार आहे. बरोबर आहे. 22 नंतर आता होते, 17ला झाले होते. चालेल. हां, तर तेवढ्या वर्षात काय कोणी नव्हतं, मेयर नाही, काय नाही, नो नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तर अभि आपण बघू आता इलेक्शन काय मी सांगितलं त्याप्रमाणे आधी ते करताच सगळे ते पार्टीज आहे ना, ते यामुळे हम लोग ये करेंगे वो करेंगे, बट आफ्टर दॅट आय डोंट नो वेदर दे लिव्ह टू द प्रॉमिसेस आर नॉट. दॅट नीड्स टू बी सीन. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बॉम्बे में इट इज सीन दैट बॉम्बे में रोड की खुदाई और लाइन की लंबाई कभी ख़त्म ही नहीं होती. जहाँ देखो रोड की खुदाई चल रही थी. आज फॉर्च्युनेटली एक कोस्टल रोड आहे, म्हणजे काय करत नाही कोणी, पण तरी तो थोड्या वेळाने हे खुडणं BMCचं झालं कारण तर आपलं ते पाईप टाकायचं आहे, नाहीतर त्या MTNLचं करायचं आहे. सो पीपल आर ॲटलीस्ट हॅरेस्ड आय वुड से अ लॉट. तर दॅट नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. बघू आता काय करण्यात येईल सगळं. ते म्हणतात बघू, वचननाम्यावरती सगळे बोलतात पण ते काम कोणी करत नाही. तुम्हाला काय वाटतं? क्विक कमेंट. ही इज राईट. फॉर मी ऑल्सो सेम ओपिनियन. आफ्टर इलेक्शन व्हॉट दे विल वर्क वी विल सी. पण कोण चांगले मुद्दे घेऊन कोण प्रचार करता असं वाटतं? मुद्दे दोघं चांगले घेऊन प्रचार करत आहे, पण आता ते मुद्देवरती राहायला पाहिजे आणि ते कार्य पूर्ण व्हायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. मुद्दे सोडून इकडे तिकडे भरकटतात, हिंदू मुस्लिम असं होतं वाटतं, मराठी अमराठी. वाटतं, पुष्कळ वाटतं. तुम्हाला समजायला वाटतं, तुम्ही आम्हाला विचारता, पण तुम्हाला बी तेच वाटणार, कारण समजा तेच बघते आहे इकडे. कारण समजा गोष्टी सुरुवात होऊन जाणार, पण संपायलासाठी जे 2 वर्ष सांगते त्याला 4 वर्ष होते आणि 5 वर्ष होते आणि 7 वर्ष होते, कवा 10 वर्ष बी जाते. जे फॉरेन कंट्रीला जेवढा टाईम सांगते तेवढा टाईममध्ये ते लोक तयार करून टाकते. इकडे ते दिसत नाही आहे आम्हाला. फॉलो करत नाही, सोप्यावर डेडलाईन जरा बी फॉलोत नाही होत.
त्यांचं म्हणणं आहे की जे काय बाहेर देशामध्ये कामं होतात ते वेळेमध्ये कामं होतात आणि मुंबईमध्ये 5, 10, 15 हे रखडत कामं जातात आणि त्या पद्धतीनं होतात. आणि अनेक मुद्दे जे असतात निवडणुकीमध्ये ते काय असतात सांगतात की आम्ही असं करू तसं करू आणि त्या पद्धतीने ती कामं होत नाहीत आणि मुद्द्यांवरती कोणीच बोलत नाहीत. सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या दृष्टीनं कोणताही पक्ष बोलताना आपल्याला दिसत नाही असं ह्या नागरिकांचं म्हणणं आहे. आपण थांबूयात आणि अनेक मुंबईचे प्रश्न असतील, मुंबईतील विविध भागातून मुंबई तक या नागरिकांच्या समस्या आणि सामान्य मुंबईकरांना काय वाटतं, खान महापौर होईल, हिंदू होईल की मराठी होईल, ठाकरेंना मतं मिळतील का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सामान्य मुंबईकरांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आज थांबूयात इथून. कॅमेरामॅन नितीन वर्णेसोबत मी स्वानंद बिकड, मुंबई तक.